जे सरकार लोकांच्या हक्क अधिकारवर डल्ला मारून शोषणात समर्थन करते ते सरकार बदलून टाका। प्राध्यापक श्याम मानव। संविधानाने देशात लोकशाही आणि लोकशाहीत सामान्य माणसाला मिळालेले हक्क अधिकार राबविणे सरकारचे कर्तव्य आहे आणि वास्तवात असलेले सरकार हे संविधानाचे रक्षण करताना कचरत आहे। संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या संघटना आणि साधू संतांना पाठीशी घालत आहे आणि लोकांच्या हक्क अधिकारावर डल्ला मारून संविधानाची पायमल्ली करीत आहे असे सरकार उलथून टाका असे मत प्राध्यापक श्याम मानव यांनी कारना येथील शेतकरी भवन येथे आयोजित सावधान बचाव महाराष्ट्र बचाव कार्यक्रमात व्यक्त केले। यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्याम जाधव, वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योती गणेश पुरे, जनसंघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षा राठोड याच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज। काय होतो, कोण होतो आणि आज कोण झालो याशिवाय आपल्याला या संविधानाचं मूल्यही समजणार नाही आणि हे संविधान वाचवण्याची टिकवण्याची त्याकरता वाटेल ती बलिदान देण्याची वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आपण का ठेवली पाहिजे हेही आपल्या लक्षात येणार। मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा महाराज नागपूरमध्ये आला। या महाराजांनी रामकथेसोबत एक दिव्य दरबार भरवला। या दिव्य दरबारामध्ये तो लोकांचे उपचार करायचा, लोकांच्या रोगांचं निदान करायचं आणि अमुक रोग तुला झालेला आहे त्यावर या पद्धतीने उपाय कर असं सांगायचं। आपल्या देशामध्ये केंद्राचा कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954। यानुसार ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसाने रोगांचं केवळ निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे। उपचार करणं त्याहून मोठा गुन्हा आहे। केवळ मी उपचार करतो असा दावा करणं हा सुद्धा गुन्हा आहे। आवाज बोलतो आहे हा सुद्धा गुन्हा आणि मग मित्रांनो या पद्धतीनं आपल्या देशामध्ये हा कायदा असताना नागपूरच्या पोलिसांकडे मी लेखी तक्रार केली। नागपूरच्या पोलीस कमिशनरांकडे डायरेक्ट तक्रार केली। या महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे। या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे। या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती या समितीचा मी सहअध्यक्ष आहे। कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य असतात। याआधी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या पोलिसांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, इव्हन IPS अधिकाऱ्यांचं या कायद्याबाबत ट्रेनिंग केलेलं 2015 मध्ये आहे। आणि असं असताना मी माझ्या लेटर हेडवर कंप्लेंट करतो आहे की हा बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज याच्या दिव्य दरबारामध्ये लोकांना सांगतोय की तुला अमुक-अमुकाने करणी केली आणि ती करणी तुझ्या अमुक नातेवाईकांना केली। आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अमुक माणसाने करणी केली असं म्हणणं इट्सेल्फ कायद्याने गुन्हा आहे। मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे। कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, नॉन पेलेबल आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो, याला म्हणतात कॉग्निजेबल ऑफेन्स। नॉन पेलेबल म्हणजे पोलीस त्याला बेल देऊ शकत नाही, कोर्टातून बेल मिळवावी लागते। आता हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीने हे सगळं घडत असताना नागपूर पोलिसांनी 1 महिन्यानंतर मला लेखी उत्तर दिलं आणि वृत्तपत्रांपुढे त्यांनी स्टेटमेंट दिलं। त्यांचं स्टेटमेंट असं होतं की 1 महिन्यापर्यंत आम्ही या विषयाचा अतिशय सखोल अभ्यास केला। हा धीरेंद्र कृष्ण महाराज जो नागपूरमध्ये आला होता त्यांनी या दोन्ही कायद्यांचं उल्लंघन केलेलं नाही। त्यावेळेस त्यांनी शब्द असा वापरला की अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन केलं नाही। मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की या